तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये असतं की पाणी किती प्यावं, तर 2.5 लिटर 3 लिटर पाणी प्यायला हवं. खरं त्याचं उत्तर काय? शरीराला गरज असते. शरीर तुम्हाला सांगतं की मला पाणी हवं आहे, त्यावेळेला पाणी प्यायचं आहे. बरोबर. मग ते थंडीमध्ये तुम्हाला कमी सांगेल, उन्हाळ्यामध्ये जास्त सांगेल. असं ऐकलं की आपण फ्रीजच्या जवळ गेलो, 1-4 घोट पाणी प्यालो. हे एक्सेस पाणी आपल्या शरीराला कुठेतरी नुकसान करू शकतं. खूप नुकसान नाही करत, पण थोडं नुकसान करू शकतं. त्याच्यामुळे आयुर्वेदाप्रमाणे विचार केला तर कफ वाढणार. पाणी कधी प्यावं, तर ते जेवणाच्या अगोदर प्यावं की जेवणाच्या मध्ये घ्यावं की जेवणाच्या शेवटी घ्यावं. आपल्या प्रत्येकाच्या सवयी आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत. आपण जेवण झाल्यानंतर आपण ढसढसं पाणी, पण ग्रासे म्हणजे एक थोडंसं खाऊन झालं की पाणी घ्यायचं, कोमट असावं अशी अपेक्षा. काही जण अगदी सकाळी उठल्याबरोबर पाणी पितात. कशासाठी? मुळात अग्नी जर असेल तर त्या अग्नीवरती पाणी टाकल्यानंतर अग्नी विझणार. तीच गोष्ट जाठर अग्नीची होणार. ज्यांना सवय असेल त्यांनी घ्यावं, पण त्यांनी कोमट पाणी थोडंसं सकाळी त्यांनी घ्यावं, पण अग्नी विझणार नाही आणि आपली पचनशक्ती बिघडणार नाही ह्याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे.